श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 9 वामदेवाची कथा। जो शिवनामामध्ये सतत रंगून जात असतो त्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही। जन्म मरणाच्या चक्रातून तो सुटून जातो। आयुष्यात सतत संपत्ती मिळविण्याचा प्रयत्न केला तर शेवटी अनेक प्रकारची संकटे उभी राहतात, परंतु शिवनामात रंगून गेले तर सर्व प्रकारची संकटे नाहीशी होतात। शिवाचे ध्यान करणारा पुरुष धन्य होय। त्यासंबंधी व्यासमुनी एक कथा सांगणार आहेत, तरी सावध चित्ताने ती श्रवण करावी। पुरातन कालामध्ये एक मोठ्या वनामध्ये वामदेव नावाचा महाज्ञानी ऋषी राहत होता। तो सर्व अंगाला भस्म फासत असे, तसेच नेहमी कडकडीत उपवास करीत असे। दिगंबर अवस्थेत तो सर्वत्र संचार करीत असे। संपूर्ण विश्व शिवस्वरूप आहे अशी त्याची परमश्रद्धा होती। त्यामुळे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे द्वैत नव्हते। तो नेहमी मौनात राहत असे। सदैव शंकराच्या स्मरणात तो नेहमी आत्मस्वरूपामध्ये रंगून जात असे। सर्वांना तो समाधी स्थितीतच वाटत असे। सर्वत्र त्याला शंकराचे रूप दिसत असल्यामुळे निसर्गाला त्याने जिंकले होते। एके दिवशी त्या मोठ्या अरण्यात एक भयानक ब्रह्म राक्षस आला। त्याची काया अक्राळ विक्राळ होती। तो अनेक प्राण्यांना खाऊन टाकीत असे। त्याला लांबूनच वामदेव दिसला। ब्रह्म राक्षस वामदेवाच्या अंगावर धावून गेला। त्याने वामदेवाच्या गळ्याला घट्ट अशी मिठी मारली। त्यावेळी वामदेवाने अंगाला लावलेले ते तेजस्वी भस्म थोडेसे त्या ब्रह्म राक्षसाच्या अंगाला लागले। एका क्षणात त्या राक्षसाच्या बुद्धीचा पालट झाला आणि तो वामदेवाच्या चरणांवरती पडला। वामदेवाला या घटनेचे काही भान नव्हते। तो शिवभजनामध्ये रंगून गेला होता। त्याला शरीराचे भानच नव्हते। ते शरीर सध्या कोणत्या देशात भ्रमण करीत आहे याचीही त्याला जाणीव नव्हती। वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्म राक्षसाला मात्र ताबडतोब दिव्य रूप प्राप्त झाले। पूर्वीच्या अनेक जन्मांचे त्याला स्मरण होऊ लागले। तो राक्षस वामदेवाला नमस्कार करून म्हणाला, हे गुरुदेव, आपल्या कृपेने मला मागील अनेक जन्मांचे ज्ञान प्राप्त झाले। मागील 25 जन्मांमध्ये मी अनेक पापे केली। ती सर्व पापे मी आता तुम्हाला सांगणार आहे। पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो। मी अतिशय दुराचारी होतो। सर्व प्रजेला मी छळीत असे। त्या जन्मामध्ये मी वेदशास्त्र पुराणांचे कधी श्रवण केले नाही। धर्माचा कोणताच विचार केला नाही। ब्रह्महत्येसारखी महान पातके माझ्या हातून कितीतरी घडली। मी अनेक प्रकारच्या दुष्ट चक्रांमध्ये सापडलो। अंमली पदार्थांचे सेवन केले, अभक्षाचे भक्षण केले। वाटेल ते खाल्ल्यामुळे मी आजारी पडलो। अनेक प्रकारचे रोग जडले आणि त्यातच माझा मृत्यू झाला। माझी पाप कर्मे पाहून यमदूतांनी मला नरकामध्ये ढकलून दिले। अतिशय दारुण दुःख कसे भोगतात याची मला कल्पना आली। यमदूताने माझ्या पापांचे मला प्रायश्चित दिले। तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूत मला चालायला लावत होते। तापलेला लोखंडाचा खांब लाल झाला की त्याला आलिंगन घालायला मला सांगत असत। खारट आणि कडू रस मला मुद्दाम प्यायला देत असत। पक्ष्यांना माझ्या डोळ्यांवर बसून डोळे फोडायला सांगत मला कुंभी पाकात घालून रटा शिजवत असत। माझ्या दोन्ही कानांमध्ये तापलेल्या सळ्या खुपसत असत। तेथील सगळाच जाच महाभयंकर स्वरूपाचा होता। नरकामध्ये, रक्तकुंडामध्ये आणि रेतकुंडामध्ये कितीतरी दिवस मला बुडवून ठेवले। माझ्या शरीराच्या अंगाचे तुकडे काढले। माझ्या शरीरावर झालेल्या जखमांवर मिठाचे पाणी ओतत असत। माझी जीभ, कान, नाक तीक्ष्ण अशा शस्त्राने कापून टाकली। माझे हातपाय तोडून फेकून दिले। तीक्ष्ण शस्त्राने माझे पोट कापले। माझ्या डोळ्यांमध्ये तापलेली शस्त्रे खुपसली। तापलेल्या लोखंडाने माझ्या शरीराला डाग देत असत। असंख्य नागविंचू माझ्या शरीरावर सोडत असत। अग्नीने माझे शरीर भाजविले। पायात अतिशय जड दगड बांधून मला डोंगरावरून खाली ढकलण्यात येत असे। इंगळ्यांचे अंथरूण करून त्यावर मला झोपायला लावले। लोखंडाचे गरम गरम चणे मला खायला लावले। मानेला उरफाटे टांगून टाकले। हत्तीच्या पायांखाली मला चिरडले। माझे सगळे सांधे कडाकड मोडून टाकले। टोकदार सुळावर मला झोपून वरून मुसळाने मारा केला। अशा प्रकारे अतिभयंकर अशा नरक यातना मी 3000 वर्षे भोगल्या। या यातना भोगताना शरीर तर नष्ट होत होते, पण प्राण जात नव्हता। या सर्व यातना भोगाव्या लागतात, सोसाव्या लागतात। या यातना भोगून झाल्यानंतर मला व्याघ्र जन्म मिळाला। त्यानंतर मी अजगराचा जन्म घेतला। पुढील जन्मात मी लांडगा झालो। नंतर सुकराचा जन्म घेतला। नंतर सरडा बनलो। 6व्या जन्मात श्वान बनलो। 7व्या जन्मात कोल्हा झालो। 8व्या जन्मात गेंडा झालो। 9व्या जन्मात मी माकड झालो। 10वा जन्म गाढवाचा मिळाला आणि अतिशय कष्ट करावे लागले। मग मुंगूस झालो। 13वा जन्म मी पक्षी कुळातील बगळा झालो। 14वा जन्म उकिरड्यावरचे अन्न खाणारा कोंबडा झालो। त्यानंतर पापी गिधाडाचा जन्म घेतला आणि मृत पावलेल्या जनावरांचे शरीर खाल्ले। त्यानंतर मांजराचा जन्म झाला। त्यानंतर बेडकाचा जन्म झाला आणि डबक्यात राहू लागलो। 18व्या जन्मी कासव झालो। नंतर पाण्यामधला मासा बनलो। नंतर उंदराचा जन्म मिळाला व मी बिळातून इकडून तिकडे फिरू लागलो। मला आणखी काही पशुपक्ष्यांचे जन्म मिळाले। पुढे पापी निषादाच्या जन्मास आलो। त्या जन्मात मी
क्रूरपणे अनेक प्राण्यांची हत्या केली, त्यामुळे मला भयंकर राक्षसाचा जन्म प्राप्त झाला. आपल्या कृपेमुळे मला ज्ञान प्राप्ती झाली, मी पावन झालो. गंगेत स्नान केल्याने जसे मागील सर्व पाप नाहीसे होते, त्याप्रमाणे माझे सर्व पाप संपून गेले. वामदेवाने राक्षसाचे सारे बोलणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला, पुरातन काळी एक ब्राह्मण होता. त्याचे एका स्त्रीवर अतिशय प्रेम होते. त्या दोघांना एकत्र बोलताना तिच्या पतीने पाहिले. आपल्या पत्नीकडे परपुरुष वाकड्या नजरेने पाहत आहे हे जाणून त्याने त्या ब्राह्मणाला ठार मारून टाकले आणि मृत शरीर गावाबाहेर नेऊन फेकून दिले. त्यावर कोणी अंत्यसंस्कारही केले नाहीत. यमदूत सुद्धा त्याच्यावर प्रहार करीत त्याला घेऊन गेले. त्या ब्राह्मणाला प्रायश्चित भोगावे लागले. ज्यावेळी ब्राह्मणाचे प्रेत गावाबाहेर पडलेले होते, त्यावेळी शिवालयाच्या समोरील भस्मात लोळून पडलेले एक कुत्रे पळत पळत ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन आदळले. त्यामुळे कुत्र्याचे भस्म ब्राह्मणाच्या अंगाला चिकटले. त्याची नरकातून सुटका झाली. शंकरांनी विमान पाठवून त्याला आपल्याकडे बोलावून घेतले. शिवभस्म हे अत्यंत पवित्र आहे आणि अशा प्रकारचा हा शिव महिमा आहे. राक्षस हे सारे ऐकत होता. तो म्हणाला, महाराज, आपण भस्म महिम्याचे आणखी वर्णन करा. उत्तम भस्म कोणते, ते कशा प्रकारे लावावे, हे कृपा करून मला सांगा. वामदेव राक्षसाला सांगू लागले, एके दिवशी अतिशय उंच अशा मंदारगिरी पर्वतावर शंकर सर्व देवांसह बसले होते. यक्ष, किन्नर, गंधर्व, देव, उपदेव, पिशाचे सर्वजण एकत्र झाले होते. मरुद्गण, पितृगण, 11 रुद्र, 8 वसु, 8 भैरव, 8 दिक्पाल, 88,000 ऋषी, 60,000 वालखिल्य, ब्रह्मपुत्र, पाताळ नाग, पृथ्वीवरचे महान पावनराजे असे सर्वजण शंकराजवळ बसले होते. नंदिकेश्वर पुढे बसले होते. त्याच वेळी सनत कुमार तेथे आले आणि ते शंकरांना हात जोडून म्हणाले, कृपया भस्म धारण करण्याचा विधी सांगावा. त्यावेळी शंकर म्हणाले, गायीच्या शेणी उत्तम प्रकारे जाळून त्याची राख करावी. त्याला थोडी देखील माती लागणार नाही याची खबरदारी घ्यावी. ती विभूती शिवगायत्री मंत्राने मंत्रावी. आधी अंगठ्याने वर लावावी, मग मस्तकाभोवती लावावी. विभूती लावताना तर्जनीचे बोट लावू नये. करंगळीही त्यापासून वेगळी ठेवावी. तर्जनीने न लावता 3 बोटाने ते सर्वांगाला लावावे. त्यामुळे मोठमोठी पातके त्वरित नाहीशी होतात. मद्यपान, ब्रह्महत्या, अभक्षभक्षण इत्यादी पापे सुद्धा शंकराचे पवित्र भस्म लावले असता नाहीशी होतात. हा भस्माचा महिमा शंकरांनी सनत कुमाराला सांगितला. तो हा भस्म महिमा वामदेवाने पुन्हा ब्रह्म राक्षसाला सांगितला. त्यामुळे ब्रह्म राक्षस श्री शंकराच्या रूपात मिसळून गेला. सत्संगतीचा असा हा थोर महिमा आहे. देव, गुरु, यज्ञ, मंत्र, तीर्थ, ज्योतिषी, औषधी यावर प्रथम विश्वास ठेवला पाहिजे. पुरातन काळी पांचाळ देशात सिंहकेत नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो अतिशय पराक्रमी होता. एके दिवशी तो रानात शिकारीसाठी आला होता. त्याच्याजवळ भिल्लही होते. शिकारीसाठी फिरत असताना वाटेमध्ये एक जुने शिव मंदिर दिसले. त्या मंदिरात कोणीच नव्हते. मंदिराचा बराच असा भाग पडलेला होता. भिलाने स्वच्छ करून पाहिले तर तेथे सुंदर शिवलिंग होते. तो राजास म्हणाला, या शिवलिंगाची आपण पूजा करूया. ही पूजा कशी करायची हे मला सांगा. राजा सांगू लागला, रोज नवीन चिताभस्म लावून या मंदिरातील शिवलिंगाची पूजा कर. राजाची आज्ञा मानून शबराने ते लिंग तेथून घरी आणले. आपल्या पत्नीला सर्व घटना सांगितली. पत्नीलाही अतिशय आनंद झाला. त्या दोघांनी एक सुमुहूर्त काढला आणि शिवलिंगाची स्थापना केली. त्या लिंगाची मनोभावे पूजा केली. रोज ते शिवलिंगाला नैवेद्यही आणत असत. अशा प्रकारे नित्याने परमश्रद्धेने पूजा केली जात होती. एके दिवशी शंकरांनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरविले. भिल्लाला चिताभस्म कोठेच मिळेना. त्याने रानावनामध्ये खूप शोध घेतला, पण चिताभस्म सापडले नाही. त्याने घरी येऊन पत्नीला हकीकत सांगितली. पत्नी पण काळजी करू लागली. ती म्हणाली, आता माझे स्वतःचेच भस्म करते. हे तुम्ही शंकरांना लावा व पूजा करा. प्रज्वलित अग्नीत तिने आपला देह अर्पण केला. शरीराचे भस्म करून घेतले. शबराने ते भस्म शंकराला लावले व नेहमीप्रमाणे मनोभावे शिवलिंगाची पूजा केली. परंतु आता नैवेद्य आणावयास दुसरे कोणी नव्हते. तो पूजेमध्ये दंग होता. पत्नी अग्नीमध्ये भस्म झाली हे त्याच्या लक्षातही राहिले नाही. त्याने नैवेद्य आणण्यासाठी पत्नीला मोठ्याने हाक मारली. त्यावेळी शबरी थाटामाटात नैवेद्याचे ताट घेऊन आली. दोघांनी मिळून नैवेद्य दाखविला. दोघांनी शिवरूपाचा महिमा जाणला. आकाशातून विमान आले आणि त्या दोघांना घेऊन गेले. सिंहकेत राजाला अतिशय आश्चर्य वाटत होते. त्याने भिल्लाला चिताभस्म लाव असे सांगितले होते. भिल्लाने सर्व गोष्टींचे मनोभावे पालन केले होते. त्याला शबर व शबरीच्या पूजेचे कौतुक वाटले. शुद्ध हृदयाने केलेली भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. आता सिंहकेत राजालाही शिवभजन करण्याची आवड निर्माण झाली. तो नित्याने शिवलीला अमृत ऐकू लागला. शिवरात्र, प्रदोष, सोमवार तो नित्याने करू लागला. दान धर्म करू लागला. शेवटी तोही शिवपदास प्राप्त झाला. असा हा शिवपूजेचा महिमा अतिशय अगाध असा आहे. श्रीधर कवींची काव्यवेल पूर्ण रूपाने वाढली. ती शिवलीला अमृत मंडपावरती चढली. शिवभक्ताने त्या छायेत बसून आनंद प्राप्त करावा. अध्याय 9 समाप्त.